आईस्क्रीममध्ये गव्हाचं पीठ घालून तर कमालच झाली. मग काय करायचं आहे, एक आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मखाना घालायचा आहे, काजू घालायचे आहेत, 1 चमचा आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 4-5 आपल्याला केशरचे धागे घालून मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कोमट दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून 5 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर इथे कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. आता दूध आपल्याला जास्त घट्ट करायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला मिक्सरमधूनही फिरवलेली पावडर घालायची आहे आणि सगळ्यांना आपला छानसं मिक्स करायचं आहे. गुठल्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत. आणि त्यानंतर इथे मस्तपैकी घट्टसर असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. अर्धा चमचा यामध्ये आपण वेलची पूड घातलेली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतले. थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्या आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून आपल्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही रात्रभर जरी ठेवलं ना तरी देखील चालेल. आणि त्यानंतर उरलेलं सुद्धा आपल्याला हे मिश्रण एका मटक्यामध्ये मी इथे भरून ठेवलेलं आहे आणि मटक्याला सुद्धा वरून आपल्याला फॉईल पेपर लावायचा आहे. फॉईल पेपर लावल्याने आपला आईस याच्यामध्ये जरा पण जमा होत नाही आणि आपण गव्हाचं पीठ घातलं आहे त्यामुळे तर एकदम कमालच झाली. याच्यामध्ये जरासुद्धा बर्फ जमा झालेला नाही. तुम्ही नक्की अशा पद्धतीने आईस्क्रीम करून बघा. तुम्ही पहिल्यांदा जरी आईस्क्रीम केला असेल ना तरीसुद्धा अगदी बिंदास्त करा. अजिबात त्याच्यामध्ये बर्फ जमा होत नाही. 7 ते 8 तासानंतर काय मस्त झालेलं बघा आईस्क्रीम. मस्तपैकी एकदम भारी झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.